जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष अण्णा जाधव यांच्यासह 150 जणांवर गुन्हा दाखल. चिपळूण वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांनी नरवण येथे झालेल्या हल्ल्याविरोधात गुढे फाटा बहादूर शेख नाका ते चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत गुरुवारी मोर्चा काढला. या मोर्चाकडे स्थानिक समाजबांधवांनी पाठ फिरवल्याने फारसा प्रतिसाद लाभला नाही. परंतु या मोर्चाच्या आयोजनास उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी परवानगी नाकारली असता जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मोर्चा काढल्याने एकूण 150 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नरवण येथे 17 नोव्हेंबर रोजी दुपारी अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यासंदर्भात 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील आरोपींचा शोध पोलीस पथक घेत आहेत. पत्रकार सुदेश तांबे, विद्यावंदन न्यूज, दापोली.